चॅनलमध्ये आणि नवीन एका ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते। तर आज सकाळी उठून सरांना टिफिन भाजी पोळी बनवून दिलेली आहे। सो आता मी एक्सरसाइज करायला घेणार आहे। तर मुलं अजून झोपलेली आहेत। आता वाजले आहेत 6:45 आणि हा माझा रोजचा टाइम आहे। तर मी थोडंफार का होईना सकाळचा अर्धा पाऊण तास स्वतःसाठी काढते आणि व्यायाम वगैरे करते। तर आता मी व्यायाम करते आणि त्यानंतर मग मी फ्रेश होऊन पुन्हा तुमच्याशी बोलते। इथे मृदुल मृणाल झोपलेले आहेत अजून। उठा लवकर, सकाळीच बोलले की आई आम्हाला लवकर उठव, अलार्म लावलाय। उठा, व्यायाम करायचा ना। मृदुल रोज बोलतो की आई मला व्यायाम करायला सकाळी लवकर उठव। इथे झोपलेले आहेत मृदुल मृणाल। उठा उठा, काय होमवर्क असेल तर करून घ्या। मी घेतलेला आहे इथे व्यायाम करायला। तर आता आपल्याला स्वतःला फिट आणि आनंदी प्रसन्न ठेवण्यासाठी किंवा आपल्या घराला आनंदी ठेवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे गृहिणींनी किंवा हाऊसवाईफ जर तुम्ही असाल माझ्यासारख्या, तर आपण नेहमी असं स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी आपण व्यायाम केला पाहिजे किंवा आपल्याला जे आवडतं ते आपण केलं पाहिजे। आपण स्वतःच्या कामामध्ये बिझी स्वतःला ठेवलं पाहिजे। तर कधी कधी बघा असं होतं की आपल्याला काम करायला उत्साह येत नाही किंवा आपण काही लेडीज अशा असतात की दिवसभर मॅक्सी गाऊनवर असतात, डोकंसुद्धा देखील दिवस विंचरत नाहीत किंवा खूप असं आळशी निस्तेजपणा, सतत टी व्ही समोर बसणं किंवा काही ना काही खात राहणं आणि मग ते फॅट्स वाढतात, वजन वाढतं आणि मग काही करायला मूड येत नाही किंवा उत्साह वाटत नाही आणि मग तेच बघून मुलांवर पण तेच त्यांचे हे पडतात आणि काय होतं की मग मुलं पण तसंच आईबाबांसारखंच होत राहतात। म्हणजे सतत ते रोज बघणे किंवा आपण आई बाबा काय करतात किंवा काय असे त्यांचे संस्कार मग ते मुलांवर जडतात। तर मला एवढं सांगायचं आहे की आपल्यामध्ये आपण स्वतः चेंज केलं पाहिजे, आपल्यामध्ये स्वतःमध्ये बदल घडून आणले पाहिजे। तर आपलं बघून मुलं बघतात, आपण जे करतो ते मुलं बघतात आणि मग मुलांवर तसे संस्कार होत असतात। तर मग आपण स्वतःला किंवा आपल्या ज्या घरातील माणसांना आनंदी प्रसन्न ठेवण्यासाठी आपण स्वतःमध्ये बदल घडून आणले पाहिजे। तर सकाळचा व्यायाम करणे, सकाळी लवकर उठणे। बघा, लवकर सकाळी उठलं तर कामं पण पटपट उरकतात, स्वतःला उत्साह वाटतं आणि आपल्याला काही करायचं म्हटलं तर वेळ मिळतो। त्यामुळे आता मी सकाळी लवकर 5:15लाच उठली, सरांना टिफिन भाजी पोळी बनवून दिली आणि आता मुलांचं स्कूल लेट आहे तर मी आता व्यायाम करायला घेतला। म्हणजे मला स्वतःला सुद्धा वेळ मिळतो आणि मी स्वतःसाठी पण वेळ काढते। मग हे असं आहे। तर आपण गृहिणींनी आता बघा, मला काय म्हणायचं आहे की घरामध्ये आपण जर तुम्ही होममेकर असाल तर घरामध्ये असे आता भरपूर ऑनलाईन ॲमेझॉन, मिशोवर असे भरपूर सारे वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेसेस मिळतात किंवा छान छान असे मॅक्सी गाऊनसारखे कुर्तीज मिळतात, तेही तुम्ही घरामध्ये वेअर करू शकता। तर आता इथे मी जे माझे जुने टॉप वगैरे होते, ड्रेसेस होते, तर हे मी पहिले कधी काळी मी बाहेर घालायची, परंतु आता मग वापरून पण कंटाळा येतो, मग मी ते घरात यूज करायला काढले। का तर मी व्हिडिओ वगैरे शूट करते किंवा एक्सरसाइज व्यायाम करते, दिसायला पण छान वाटतात आणि आपल्याला ह्या कपड्यांमध्ये आपण स्वतःला पाहिलं आरशामध्ये तर अरे आपल्याला असं वाटतं की आपण फिट आहोत किंवा छान दिसतंय। मग आपण असं वेगवेगळे ड्रेसेस घालायला काय हरकत आहे, मला असं वाटतं। तर मग आपण स्वतःमध्येच आपण स्वतःच्याच मनाने बदल घडून आणले पाहिजे। तर मी हे असे वेगवेगळे टॉप, वेगवेगळे ड्रेसेस घरात वेअर करते, स्वतःला छान ठेवण्याचा प्रयत्न करते। तर आता फिट राहण्यासाठी हे रोज का होईना तुम्ही 5-10 व्यायामाचे प्रकार केले पाहिजे। म्हणजे हे बदल आपण स्वतःमध्ये घडून आणले पाहिजे। आता घरामध्ये आपल्याला कोण बघायला असतं बघा, मला तर सर सकाळी गेल्यानंतर मुलं जातात, त्यानंतर मग मी अशी काही ना काही कामं, व्हिडिओ शूट करणं, व्हिडिओ एडिटिंग करणं, यामध्ये मी माझा वेळ बिझी घालवते।
किंवा घरातली स्वच्छता, क्लीन, हे अशा गोष्टी जर आपण होममेकर, हाऊसवाईफ, गृहिणीने जर केल्या तर घर पण प्रसन्न राहतं आणि स्वच्छ राहतं आणि आपल्याला दिसायला पण छान वाटतं. अचानक जर बाहेरची कोण व्यक्ती आली आणि आपण बघा मॅक्सी गाऊनमध्ये असलो किंवा आपल्या म्हणजे न बघण्यासारखा अवतार असला तर आपल्याला स्वतःला गिल्टी होतं, अरे ते अचानक आले आणि आपण गाऊनमध्ये किंवा सध्या आपण केससुद्धा नीट केलेले नाही. म्हणजे हे स्वतःला गिल्टी वाटण्यापेक्षा आपण नेहमी स्वतःला छान ठेवलं तर आपण स्वतः असं छान प्रसन्न राहतो आणि कधीही कोणी अचानक आलं तरी आपल्याला काही फरक पडत नाही. तर कधी कधी बघा तुम्हाला खूप असं आळसल्यासारखं किंवा निस्तेज असं घरामध्ये प्रसन्न वातावरण नाही आहे किंवा खूप असं कामाला उत्साह येत नाही आहे, घर किचन धूळ वगैरे बसलेली आहे, अस्तव्यस्त सामान झालं तरी तुम्हाला असं काम करायला मूड येत नाही किंवा उत्साह वाटत नाही. तर मग कसं असतं की घरामध्ये कुठेतरी एक निगेटिव्ह शक्ती असते बघा आणि ती आपल्याला कळून येत नाही, परंतु तिचा परिणाम आपल्यावर किंवा आपल्या घरातील माणसांवर होत असतो. आणि काय होतं की मग नंतर मग त्याचे हळूहळू आपल्याला असे हे दिसू लागतं, म्हणजे आपल्याला बघा कंटाळा येतो काम करायला किंवा उत्साह वाटत नाही. मग मुलं पण सतत आळसल्यासारखं घरामध्ये भांडणं वगैरे काही किरकिर वगैरे होत असते किंवा कुठलंही काम करायला असा मूड येत नाही, उत्साह वाटत नाही, सतत निस्तेज असं दुःख असं काही ना काही डोक्यात विचार चाललेले असतात. तर मग हे सगळे ते निगेटिव्ह शक्तीचेच परिणाम आहेत, म्हणजे ती कुठेतरी घरामध्ये वावरते आणि तिचे परिणाम आपल्यावर दिसून येतात किंवा घरातील माणसांवर दिसून येतात. त्यामुळे आपण नेहमी स्वतः आनंदी प्रसन्न राहायचं आणि घरामध्ये बदल घडवून आणायचे. आपण सतत नेहमी हसून खेळून किंवा मुलांशी वेळ घालवा. तुम्ही एखादा तुम्हाला छानसा तुम्हाला आवडतो तो मूवी बघा. तुम्हाला जर रील्स वगैरे किंवा तुम्हाला काही करावंसं वाटलं तर तुम्ही स्वतः करा, मैत्रिणींमध्ये जा किंवा बाहेर जा, थोडा स्वतःला फ्रेश करा, छान कपडे वेअर करा. असं नाही आहे की प्रत्येक वेळेला नवीनच घेतलं पाहिजे. तुम्ही जे आहे ते कपडे परंतु ते कसं की ते तुम्हाला छान वाटेल, तुम्ही छान दिसाल, फिट दिसाल असे कपडे वेअर करा, म्हणजे समोरच्याला पण बघायला छान वाटतं. आणि स्वतःमध्ये चेंजेस करा. तुम्ही असं नाही की प्रत्येक वेळेला दर महिन्याला पार्लरमध्ये जायला पाहिजे. तुम्ही घरीसुद्धा स्वतःला फिट पॅम्पर करू शकता. तर मी स्वतःला हे पार्लरमध्ये न जाता मी स्वतःला पॅम्पर करते. माझं बेसिक पार्लरचं झालेलं आहे, त्यामुळे मी घरीच असे 15-20 दिवसातून अपर लिप्स किंवा फोरहेड किंवा आयब्रोज क्लीन करत असते. काही वेळेला असं स्वतःमध्ये आपण म्हणजे स्वतःलाच घरामध्ये पॅम्पर केलं पाहिजे 15-20 दिवसातून, महिन्यातून, म्हणजे छान वाटतं. कधी तुम्ही हेअर तुमचे व्हाईट वगैरे झाले असेल तर तुम्ही छानसा कलर करा किंवा मेहंदी लावा, डाय करा, छान केसांना एक सेट करा. असे भरपूर काही गोष्टी आहेत की आपल्या लेडीजमध्ये आपण स्वतःला मध्ये बदल घडवून आणू शकतो. आणि मग हेच परिणाम आपल्या मुलांवर दिसतात. म्हणजे मुलं पण तसे राहतात, जसे आईबाबा राहतात, जसे आईबाबांचे संस्कार मुलांवर घडतात तसेच मुलं घडतात. त्यामुळे ह्या गोष्टी पण मुलं कॅच करतात. तुम्ही जर सकाळी लवकर उठले, जरी तुम्हाला काही तुम्हाला म्हणजे असं वाटत नाही आता मला टिफिन बनवावा लागतो म्हणून मी सकाळी लवकर उठते, परंतु जर तुम्हाला तसं काही नसेल की टिफिन नसेल किंवा तुमचे म्हणजे टिफिन वगैरे लेट जाणार असेल कोणी ऑफिसला वगैरे आणि मग तुम्हाला लेट उठायची सवय असेल तर परंतु तुम्ही सकाळी लवकर उठून व्यायाम करू शकता किंवा काही घरामध्ये स्वच्छता क्लीन करू शकता. अशा काही भरपूर गोष्टी असतात घरामध्ये. जर तुम्ही ऑफिसला जात असाल तर तुम्ही व्यायाम करा किंवा फ्रेश वॉकला जा. बाहेरून आल्यानंतर तुम्ही व्यायाम करून स्वतःला छान असं ठेवू शकता. देवपूजा करा. जर तुम्ही असं काही एखादा तुम्हाला ॲक्टिव्हिटी, क्रिएटिव्हिटी किंवा एखादा छंद असेल तर तो तुम्ही जोपासा, असं मला म्हणायचं आहे. म्हणजे आपण ह्या गोष्टींमध्ये स्वतःला बिझी करून घेतलं ना, मग्न करून घेतलं ना, तर आपलं माइंड पण फ्रेश राहतं. आपल्या मनात सतत विचार असतात, अरे हे करायचं ते करायचं, आणि आपलं शरीर हलतं चालतं होतं. आणि हलतं चालतं शरीर असलं तर ते शरीर नेहमी फिट राहतं. तुम्हाला 1 रुपयाची गोळीसुद्धा लागणार नाही आहे. तर याचं कारण हेच आहे. हे बघा, आता माझा व्यायाम करता करताही मी तुमच्याशी बोलून झालं. तर आता व्यायाम वगैरे झाला आहे माझा आणि आता मी अंघोळीला जाणार आहे. तर पहिले मी अंघोळ लवकरच करायची, परंतु आता कसं होतं की सकाळी लवकर उठायला लागतं आणि व्यायाम करायचा म्हटलं तर डबल होतं. मग व्यायाम केला जात नाही असं असतं. त्यामुळे मी लवकर सकाळी उठते आणि टिफिन बनवूनच नंतर मग बाकीची झाडलोट वगैरे करून सगळी कामं मी उरकते.
तर एकदा इथे गिझर घेतलेला आहे, तर मी बटन ऑन केलं आहे. एक 8 मिनटामध्ये 10 मिनटामध्ये पाणी छान कडक तापतं आणि हा 15 लिटरचा गिझर आहे. एओस्मिथ कंपनीचा आहे, अगदी चांगला ब्रँड आहे आणि इथे मी कंपनीच्या लोकांनी येऊन फिट करून दिलेला आहे. तर इथे चिल्ड्रन बेडरूममध्ये आम्ही फिट केलेला आहे आणि अगदी अंघोळी म्हणजे जेवढं पाणी आपल्याला हवं आहे तेवढं फुल बादली पाणी होतं. तर असं हे आहे आणि खरंच खूप चांगल्या कंपनीचा आहे. तुम्ही घेतला नसेल तर घ्या, परंतु तो एक 10 लिटरचा आहे आणि घेताना मोठाच असा घेतलेला आहे. म्हणजे काय होतं की पूर्ण अंघोळ त्यामध्ये होते. काही वेळेला बघा आता भरपूर छोटे लोकल कंपनीचे आहेत, पण ते बिघडतात किंवा काही ना काही प्रॉब्लेम होत असतात आणि हे शॉकप्रूफ आहे. म्हणजे तुम्ही बटन चालू करून आतमध्ये गेलात ना तरी काही प्रॉब्लेम नाही, परंतु मी ती बटन बंद करून जाण्याची सवय मुलांना लावली. कारण कधी कधी काय होतं की लहान मुलं असतात, आपण एकटे असतो, काही प्रॉब्लेम काही रिस्क घेण्यापेक्षा आपण एक 8 मिनटं 10 मिनटं झाल्यानंतर बटन बंद करूनच आंघोळीला जायचं आणि मग पाहिजे तेवढं भरपूर पाणी आपल्याला आंघोळीला भेटतं. तर अशा पद्धतीने हे एओस्मिथ कंपनीचा गिझर घेतलेला आहे. तर तो तुमच्यासोबत मी शेअर केला आहे आणि आता इथे मी सगळं बेड वगैरे झटकून घेतला आहे, कचरा वगैरे काढून घेते आणि त्यानंतर मग तोपर्यंत पाणी तापते आणि मग मी आंघोळीला जाणार आहे. तर आता तुमच्याकडे जर 2 भरलेले सिलेंडर असेल तर काहींना सवय असते की दोन्ही सिलेंडर एकत्र ठेवायची. तर असं न करता एक तुम्ही बाहेर ठेवू शकता आणि एक गॅलरीत ठेवू शकता. तर एक मी गॅलरीमध्ये बाहेर ठेवत असते, परंतु तो आता पाऊस येत असल्यामुळे मी तो आतमध्ये घेतलेला आहे. तर असं छोट्या छोट्या गोष्टी असतात. फ्लॅटमध्ये अशा काही गोष्टी ठेवायला जागा नसते. कांदे झालं, कुठं आपण साठवणीचे लसूण वगैरे बटाटे तर हे ट्रॉलीमध्ये ठेवू शकतो, परंतु कांदे मी एकदम घेत असते. एक गोण असं 6-7 महिने वर्षभर जाते मला. मग ते वरच्यावर मी असे निवडते. हे तर मी तुमच्यासोबत शेअर केलेलंच आहे मागच्या व्हिडिओमध्ये. त्यामुळे ते मी हवेवर तिथे मास्टर बेडरूममध्ये ठेवलेले आहेत. तर आता इथे सगळीकडनं कचरा वगैरे काढून घेतला. आता मी फर्निचर वगैरे सगळीकडनं सोफा वगैरे झटकून घेते. तर ही छोट्या गोष्टी मला रोजच्या क्लीन कराव्याच लागतात आणि ते सवय झाली आहे. ते केल्याशिवाय चैन देत नाही. कारण काय होतं की त्या गोष्टींची आपल्याला सवय झालेली असते. ही कामं सकाळी पटपट उरकली, झाडू, क्लिनिंग वगैरे, देवपूजा, आंघोळी वगैरे, तर मग असं वाटतं की अर्धं काम झाल्याचं आपल्याला फील होतं आणि रिलॅक्स वाटतं. तर आता व्यायाम वगैरे झाला, खूप फ्रेश वाटलं, छान. आणि आता मुलांना उठवते. मग नंतर माझी अंघोळ झाल्यानंतर मुलंही अंघोळ करतात. तर आता इथे मी सगळं व्यवस्थित सेट करून घेते हॉल आणि हॉलची क्लीन वगैरे पहिले केल्यानंतर मग कसं होतं, अचानक जर कोणी आलं तर बघायलाही छान वाटतं. व्यवस्थित वस्तू जिथल्या तिथे जागेवर असतात आणि त्यामुळे मग आपल्याला काही गिल्टी वगैरे आपल्याला काही फील होत नाही. म्हणजे बाहेरचं कोणी अचानक जरी आलं तरी मग घर कसं आवरल्यासारखं आणि छान वाटतं. लहान मुलं असले तर घर अस्तव्यस्त होतंच. आता मुलं जरी उठली ना तरी TV बघायला वगैरे बाहेर आल्यानंतर ते मग पिलोज वगैरे इकडचे तिकडे असं काही ना काही अस्तव्यस्त होतंच. परंतु मुलं आहे ते होणारच. परंतु जेव्हा कधी मुलं बाहेर जातात किंवा मुलं नसतात किंवा आता मुलं झोपलेले आहेत, परंतु मी हे सगळं स्वच्छ करून आवरून घेतलं. मग त्यामुळे पिलो इकडचे तिकडे झाले तरी काही फरक पडत नाही. नंतर आपण ती जागेवर ठेवू शकतो. परंतु ही क्लिनिंगची जी कामं आहे ती आंघोळीच्या अगोदरच मी करून घेते. म्हणजे झाडलोट वगैरे, कुठे फर्निचर वगैरे पुसून वगैरे अशा पद्धतीने सगळं स्वच्छ करून घेते. तर आता मी पूर्ण मास्टर बेडरूमपासून झाडत इथपर्यंत आलेली आहे. आणि हो, कचरा काढताना म्हणजे कामं पण कशी सिक्वेन्सनी झाली पाहिजे. सकाळी तुम्ही आंघोळीच्या अगोदर क्लिनिंगची कामं वगैरे करून घेतली, मग आंघोळ केल्यानंतर स्वतःला फ्रेश वाटतं आणि नंतर मग तुम्ही देवपूजा वगैरे, जेवण वगैरे काही असेल ते तुम्ही बनवू शकता. तर आता इथून मी मास्टर बेडरूमपासून झाडत आलेले आहेत. कधी पण आपण हॉलपासून बेडरूमकडे झाडत नाही जायचं. म्हणजे कसं होतं, ते उलटं होतं आणि त्याच्या पाठीमागेही भरपूर कारणं आहेत. त्यामुळे मग असं आपण हॉलमध्ये पूर्ण बेडरूमपासून घराच्या आतल्या टोकापासून आपण बाहेर दरवाजापर्यंत, बाहेरच्या एंट्रीच्या दरवाजापर्यंत झाडत आणायचं आहे कधी पण क्लीन करताना. म्हणजे ते स्वच्छ होतं आणि घरामध्ये आपल्या सतत लक्ष्मी येते, आनंदी प्रसन्न वातावरण असतं. मलाही असं आतामध्ये असंच होत होतं की खूप असं म्हणजे मी जरी सकाळी लवकर उठायची, व्यायाम वगैरे करायची तरी फ्रेश वाटत नव्हतं. घरामध्ये आनंदी वातावरण
वातावरण नव्हतं. मुलं पण अशी शांत अभ्यास वगैरे त्यांची कामं करत बसायची. मग असं खूप कुठेतरी जाणवायला लागलं की अरे घरामध्ये कुठेतरी निगेटिव्ह शक्ती आहे. त्यामुळे मग मी आता असं स्वतःला जरा थोडंसं उत्साह म्हणजे स्वतःलाच आपण मनाशी आपण थोडंसं बदलवायचं, म्हणजे स्वतःच्या मनाला सांगायचं आणि पुन्हा उभारी धरून आपण उठायचं आहे. म्हणजे असं करून मी स्वतःला सावरते आणि पुन्हा मग मी आणि कसं होतं आईबाबांवरच असतं की घर कसं ठेवायचं, घरामध्ये प्रसन्न वातावरण कसं ठेवायचं, स्वतःला कसं ठेवायचं. कितीही टेन्शन असलं तरी मुलांना दाखवायचं नाही, हे आईबाबांचं कर्तव्यच असतं आणि आईबाबा ते करतच असतात. त्यामुळे मी आम्हाला कितीही म्हणजे सरांना जरी बाहेरचा काही लोड असला किंवा मलाही काही टेन्शन किंवा काही घरातला लोड असेल तरी आम्ही कधी मुलांना असं दाखवत नाही. नेहमी आम्ही त्यांना म्हणजे व्यवस्थित समजूनच सांगतो आणि त्यांच्यावर परिणाम होईल असं इतपतही आम्ही वागत नाही किंवा असं म्हणजे घरात वातावरण ठेवत नाही. त्यामुळे मी सुद्धा आता जसं काही घरातली बाहेर निगेटिव्ह शक्ती जी होती ती घालवली आणि घर आता मी छान असं आनंदी, स्वच्छ, प्रसन्न असं ठेवण्याचा प्रयत्न करते. तर असं काही झालेलं आहे. तर मी आता आंघोळ वगैरे करून बाहेर आली आहे. तुम्ही बघू शकता, हे बघा. तर आंघोळ वगैरे झाली आहे आणि छान आता इथे माझं रोजचं डेलीचं आंघोळ झाल्या मग मी असं थोडंसं क्रीम वगैरे चेहऱ्याला मॉइश्चर वगैरे लावते आणि नंतर लिप बाम वगैरे लावते. बाकी काही असं घरामध्ये लावत नाही, पण ते स्वतःला छान वाटतं आणि स्किन पण आपली छान राहते. एकदा 30-35 ओलांडली की मग काही ना काही आपल्या शारीरिक आपल्या चेहऱ्यावर पण ते परिणाम जाणवायला लागतात. आणि सतत माझं पण खूप असं जागरण वगैरे, लहान मुलं होती, ट्विन्स होते, रात्रीचा दिवस करून मुलांना सांभाळले आम्ही सरांनी आणि मी. त्यामुळे मग असं थोडं डार्क सर्कल्स वगैरे मलाही आले होते, परंतु मी असं मग वरच्यावर काही क्रीम वगैरे लावून असं ते थोडेफार कमी वगैरे केले आणि स्वतःला छान ठेवण्याचा प्रयत्न करते. तर असं मी अपडेट राहत असते आणि हे मी तुमच्यासोबत शेअर करण्याचं कारण हेच आहे की कधी कधी आपण दुसऱ्यांच्या व्लॉगमध्ये पाहूनसुद्धा आपल्यामध्ये चेंजेस होत असतात किंवा आपल्याला समोरच्यामध्ये काही चांगलं वाटलं तर आपण ते घेण्याचा प्रयत्न करतो आणि तसं घ्यावं. तर आता इथे मी स्वतःला थोडंसं तयार केलेलं आहे. आता आंघोळ वगैरे झाली, असं स्वच्छ छान वाटतं आहे. आता कचरा वगैरे सगळं क्लीन करून झालं आहे. तर आता इथे घेतलेलं आहे मी देवपूजा करायला आणि मुलं पण आता आंघोळ वगैरे करून घेतील. तर पहिले कसं एक केलं की दुसरा करायचा देवपूजा, म्हणजे अल्टरनेट ते दोघं करायचे. परंतु आता त्यांना होमवर्क वगैरे असतो, थोडंसं लेट उठतात आता, लेट स्कूल असल्यामुळे. मग असं वाटतं लहान मुलं आहेत, जाऊ द्या, झोपू द्या. मग त्यामुळे मग मी जसं जमेल तसं करते आणि सर सकाळी लवकर जातात, त्यामुळे देवपूजा ही मलाच करावी लागते आणि सुट्टीच्या दिवशी मग सर करतात. तर आता इथे फ्रेश वगैरे झाले, आंघोळ वगैरे केली, तर भरपूर माझी बघा सकाळी उठल्यापासून टिफिन वगैरे बनवून झाला. आता फक्त मुलांसाठी चपात्या गरम गरम करायच्या टिफिनला आणि खायला. आज तर काही नाश्ता काहीतरी हेल्दी बनवणार आहे. तर मृदुलचं चाललं आहे की आई मसाला ओट्स बनव. तर बघते आता देवपूजा झाल्यावर. तर आता इथे मी सगळे देव ताम्हणामध्ये मी काढून घेतले, त्यांना आंघोळ वगैरे घालून. नंतर मग त्यांना एका कॉटनच्या त्यांच्या एक स्वच्छ नवं कोरं वस्त्र असं मी त्यांना पुसायला केलेलं आहे. मग ते नव्या कोऱ्या वस्त्राने मी सर्व देव पुसून पुन्हा त्यांचं जे खाली अंथरते नवीन वस्त्र ते पुन्हा मी चेंज करत असते रोजचं. आणि मग ते दुसरं अंथरून पुन्हा मग देव वगैरे सगळे मी मांडून घेते. आणि आता कसं देवांना छान असं मोठं मंदिर वगैरे करून घेतलेलं आहे देवघर. त्यामुळे आता सगळं पूजेच्या वस्तू, देवाच्या वस्तू, काही जे सामान असेल पूजेचं ते सगळं तिथे देवाच्या ड्रॉवरमध्ये, देवघराच्या ड्रॉवरमध्ये सगळं व्यवस्थित बसून गेलं आहे. आणि मग वरती असे देव वगैरे मांडते. तर मी तुम्हाला माहीतच आहे जे ते मी देवाचे टाक वगैरे मांडते, ते जे मी पायऱ्या केलेल्या आहेत त्या मी तर त्या 3 याच्या नसाव्यात, तर मी 2 याच्या करून घेतलेल्या आहेत आणि मग त्या मुवेबल केल्यात. म्हणजे कधी कधी मी कसा घट वगैरे बसवते, कधी मार्गशीर्ष महिन्यात देवीचं उद्यापन व्रत वगैरे मी करत असते. त्यामुळे मग ते पायऱ्या अशा मी मुवेबल केल्या, म्हणजे एका साईडला केल्या तर एका साईडला सगळं देवीचं किंवा मग घट स्थापना मला करता येते. तर अशा पद्धतीने मी करून घेते. तर इथे छान असं मी हे बघा बालाजी आणि महालक्ष्मी मातेचा फोटो बनवून घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने आहे आणि खूप छान असं आता देवघर असं झालेलं आहे. त्यामुळे प्रसन्न वाटतं आणि लाईट आणि दिवा हा कंटिन्यू चालू असतो देवघराची. तर इथे मी दिवा पण सकाळी लावते तर संध्याकाळपर्यंत असतो आणि जो रात्री लावते तर कधी कधी सकाळी पहाटेपर्यंत दिवा चालूच असतो आणि लाईटसुद्धा देवाची मी चालूच ठेवते.
तर आता इथे सगळं देवांना आंघोळ वगैरे घालून घेतली, सगळी पूजा वगैरे करून घेतली, अगरबत्ती वगैरे लावून घेते, नंतर तुळशीला वगैरे लावत असते. ओम देवराज्य सेवमान पावनांद्रि पंकजं व्यालयज्ञसूत्रमिन्दुशेखरं कृपाकर नारदादि योगी वृन्दवन्दितं दिगम्बरं काशिकापुरादिनाथकालभैरवं भजे धर्मसेतुपालकं अधर्ममार्गनाशकं कर्मपाशमोचकं सुशर्मदायकं विभुं स्वर्णवर्णशेषपाशशोभिताङ्गमण्डलं काशिकापुरादिनाथकालभैरवं भजे भानुकोटि भास्करं भवद्वितारकं परं नीलकण्ठमीप्सितार्थदायकं त्रिलोचनं कालकाममम्बुजाक्षमक्षूलमक्षरं काशिकापुरादिनाथकालभैरवं भजे भीमविक्रमविचित्रताण्डवप्रियं काशिकापुरादिनाथकालभैरवं भजे. आणि स्वामी सेवा म्हणाल तर मी पहिले रोजचे 3 अध्याय सारामृत, नित्यपूजा असं करायची, परंतु जसं सिच्युएशन असेल तसं मी करत असते. कधी कधी आपण काय करतो की चिडचिड करून देवपूजा करतो आणि नंतर मग त्याचा काही आपल्याला उपयोग होत नाही. त्यामुळे तुम्ही जशी सिच्युएशन असेल त्या पद्धतीने तुम्ही केलं ना तरी काही हरकत नाही. देव काही म्हणत नाही की मला तुम्ही माझी कामं सोडून किंवा माझं हे करून सेवा करा. कसं आहे, तुमचं जेव्हा मन प्रसन्न असेल, शांत असेल, त्या वेळात तुम्ही देवपूजा केलेली कधी चांगली. म्हणजे नामस्मरण, जप वगैरे काही करत असाल तुम्ही, ते मी बोलते. तर आता मी देवपूजा वगैरे करून झाली आणि स्वामी सेवा म्हणाल तर मला जसं जमेल तसं मी पंचमहायज्ञ करत असते. म्हणजे पंचमहायज्ञ कसं की मुंग्यांना साखर वगैरे, घरी आलेल्या लहान मुलाला चॉकलेट्स वगैरे, किंवा घरी कोणी अतिथी आलं बाहेरची व्यक्ती तर त्याला चहा पाणी कॉफी दिल्याशिवाय बाहेर पाठवायचं नसतं. असं हे पंचमहायज्ञ आहे. गाईला किंवा कुत्र्याला नैवेद्य, किंवा एखादा भाकरीचा तुकडा, किंवा पक्ष्यांना वगैरे, असं मी जसं जमेल तसं मला जसं जमेल तसं मी पंचमहायज्ञ करत असते. तर आता इथे मी देवपूजा करून घेतलेली आहे. तर हे आहे मसाला ओट्स. आणि आता आंघोळ वगैरे फ्रेश झालेली आहे. तर आता मृदुल मृणाल पण त्यांचा नाश्ता करायचा वेळ झालेला आहे, तर ते दूध वगैरे घेतात तुम्ही. तर आता मी इथे मसाला ओट्स बनवते थोडे. तर काही नाही, फक्त पाण्यामध्ये शिजवायचे ते आणि हेल्दी राहतात. अगदी तुम्ही पाण्यामध्ये शिजवून काहीच टाकायचं नाही, थोडंसं मीठ टाकू शकता आणि तसंच शिजवायचं. खूप टेस्टी पण लागतं आणि भूक भागली जाते त्याने. मी दाखवते कसं करते ते. आहे ना, 1 ते 2 ग्लासच पाणी ठेवायचं. मी इथे अर्धा तांबे पाणी ठेवलंय. हे बघा, हे असं असतं. त्याच्यामध्ये सगळं असतं, म्हणजे गाजर, ग्रीन पीज, वटाणा वगैरे. आणि एक अंदाजे करायचं ते, म्हणजे एवढंच तुम्ही घेऊ शकता तिघांसाठी. शिजवून त्याचं खूप होतं. आणि ते पाण्यामध्ये असं हलवायचं. अगं मग तर किती इझी आहे. आम्ही पण बनवू शकतो की. मग तर मॅगी पेक्षा इझी आहे. तर थोडंसं मीठ टाकते. त्यानंतर तुम्ही थोडंसं तूप किंवा थोडंसं तेल असं वरतून टाकायचंय, म्हणजे चवीसाठी. अगदी 2 ते 3 मिनिटात होतं. मॅगी पेक्षाही लवकर होतं आणि हेल्दी पण राहतं. पौष्टिक आहे एकदम. तर साधे पण मिळतात, परंतु काय होतं की मसाला ओट्स असले तर त्याच्यामध्ये सगळं असतात, मसाले वगैरे, आणि चवीला छान लागतं. तर आता हे झालेलं आहे. अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये शिजवले, तुम्ही बघू शकता. हे बघा, तर आम्हा तिघांसाठी मी तयार केलेलं आहे.
आणि खूप हेल्दी आहे. लहान मुलांना देखील दिलं तरी चालेल आणि तुम्ही घेतलं तरी चालेल सकाळचं ब्रेकफास्टला. अगदी वेट लॉस होतं आणि वेट मेंटेन राहतं जर तुम्ही असं हेल्दी ब्रेकफास्ट केला तर सकाळी सकाळी अगदी लाईटली. तर हे बघा, तर त्यामध्ये हे बघा वटाणे वगैरे, गाजरचे तुकडे, तर तुम्ही अजूनही त्याच्यामध्ये ॲड करू शकता. तुम्हाला जर लाल तिखट किंवा थोडासा मसाला किंवा मॅगी मसाला वगैरे तुम्ही टाकून लहान मुलांनाही देऊ शकता. पण ऑलरेडी हे चविष्टच आहे, याच्यात मी फक्त थोडं मीठ ॲड केले, त्यामुळं मुलं पण आवडीने खातात. असं वेगवेगळं देऊ शकता तुम्ही. दलिया किंवा एक दिवस दलिया, एक दिवस तुम्ही असं मसाला ओट्स वगैरे. तर गोड पण असं साधे आणून गोड पण दुधामध्ये तुम्ही करू शकता, शिजवून देऊ शकता. तर आता या ब्रेकफास्ट करायला. ब्रुनल चल लगेच. हे घे मृणाल. चला. तर आता देवपूजा, नाश्ता वगैरे झाला. आता इथे आलेली आहे मी क्लिनिंगची कामं करायला. तर चालता चालता असे भरपूर काही कामं होतात आपल्या लेडीजची. तर बाथरूममध्ये आलं की कसं की बेसिंग स्वच्छ घासलं, नळ घासला. तर हँडवॉश संपलं होतं, तर हँडवॉश मी हे केलेलं आहे, भरलेलं आहे. आणि तसेच आता बेसिंग वगैरे असं स्क्रबरने घासून घेते. त्यानंतर मग आता आंघोळ्या वगैरे झाल्या मुलांच्या, मग ती कपडे वगैरे भिजवून ठेवली की चालता चालता ही अशी कामं केली की मग ती सोपी होऊन जातात. मग आता कपडे वगैरे मी भिजायला घातली, मग बाकीची सगळी कामं उरक तोपर्यंत मुलांचे टिफिन वगैरे भरायचे, बॉटल भरायच्या. मग ही कामं होईपर्यंत कपडे छान भिजली जातात आणि मग नंतर मी हातानेच वॉश करते. तर आता इथे बघा सगळं किचन वगैरे क्लीन करून घेतलं, चपाती वगैरे बनवली, मुलांचे टिफिन भरले. नंतर मग आता बॉटल वगैरे भरून घेतल्या, सगळी कामं मी आवरून घेतली किचनची. तर असं स्टेप बाय स्टेप आवरली ना. तर आता हॉल तर तुम्ही पाहिलाच आहे, सकाळीच मी आवरून घेतला. त्यानंतर आता किचन झालेलं आहे. मग आता कपडे वगैरे वॉश केले की मग मी बाकीचं मग मास्टर बेडरूम आणि चिल्ड्रन बेडरूम साफ आणि क्लीन करून ठेवणार आहे. तर अशी स्टेप बाय स्टेप कामं होतात आणि ही रोजची आपल्याला रुटीन बसलेलं असतं. तर आता इथे सगळी मी देवाची तांब्या पितळाची हे ताम्हण वगैरे गडू घासून घेतलेलं आहे. आणि असं देवाची पण वस्तू आपण स्वच्छ करून ठेवल्या तर बघायला पण छान वाटतं आणि छान वाटतं. तर आता इथे मुलं स्कूलला निघालेली आहेत, तर बाय करतायत. तर त्यांनी जी ॲक्टिव्हिटी बनवलेली होती, फोटो फ्रेम मी तुमच्यासोबत शेअर केलेलीच आहे, तर ती आज घेऊन चाललेले आहेत. तर लेक्चर आहे बोलले आई, आणि आता ते लिफ्ट येईपर्यंत थांबलेले आहेत. तर ते स्वतःच आता खाली जातात आणि मी विंडोमधून त्यांना बाय करत असते, कारण आता नाही सोडवायला जात खाली, कारण आता त्यांना समजायला पण लागलं आणि थोडंसं आता इथून विंडोमधून दिसतं बस आलेली. तर हे इथे माझं ट्रायपॉड आहे शूट करायचं. तर इथे सगळं आवरून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. हॉल सगळा मी सेटअप व्यवस्थित केला, क्लीन केलं, पुसलं. टिपॉय वगैरे, टी व्ही वगैरे सगळं मी धूळ वगैरे रोजची बसलेली असते, तर एक फडका मारावाच लागतो. हे सगळं मी क्लीन करून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता आता खूप छान आणि प्रसन्न वाटते. तर असं जर घर नेहमी स्वच्छ क्लीन ठेवलं तर का नाही त्या घरामध्ये लक्ष्मी येणार, प्रसन्न वातावरण राहणार, सांगा तुम्ही. तर हे ते माझं किचन पण क्लीन झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. बेसिंग वगैरे सगळं मी स्वच्छ ठेवत असते. कचरा वगैरे बाहेर न्यायला येतो तर मी डस्टबिन वगैरे मग नंतर सगळं क्लीन आवरून झाल्यानंतर बाहेर ठेवते. तर इथे सगळं मी फ्रीज वगैरे पुसून घेतला, पॅन्ट्रीज पुसून घेतली, किचन ट्रॉल्या वगैरे असं रोजच्या वर मी फडका मारत असते. तर इथे डायनिंग टेबल आपण बघतो काही ठिकाणी डायनिंग टेबलसुद्धा किती म्हणजे खूप सारी गर्दी असते की वस्तू ठेवायला जागा नसते. तर हे सगळ्या गोष्टी आपण जिथल्या तिथं ठेवल्या ना तर साफ अशा क्लीन राहतात. तर इथे चिल्ड्रन बेडरूमसुद्धा आता मुलं गेल्यानंतर आवरलं. त्यानंतर कपडे वगैरे वॉश करून झाली. पाऊस तर थोडा थोडा येतोच आहे गॅलरीमध्ये, तुम्ही बघू शकता. झाडं पण खूप छान हिरवळलेली आहे. तर तुळस, इथे शोचं झाड वगैरे आहे. तर अशा पद्धतीने आहे. तर आता इथे ही कपडेसुद्धा मला काढावंच लागणार आहे, विंडोमध्ये टाकणार आहे मी थोड्या वेळाने, कारण पावसाची थोडी वाट बघते. कधी थोडंसं हवा वगैरे ऊन पडलं की मग पटकन सुकले की मी लगेच विंडोमध्ये काढते. तर असं
आहे. तर आता इथे सगळी कामं आवरून झाली दुपारच्या वेळामध्ये. तर आज काही रील्स बनवलं नाही, व्हिडिओ एडिटिंग केला आणि व्लॉगिंगचं असलं की खूप शूट केलेलं असतं, मग ते एडिटिंग करायला तेवढा वेळ पण जातो. मग एडिटिंग केलं, कुठे थोडं कपड्यांच्या घड्या वगैरे घातल्या, थोड्या वेळ प्रेस केली सरांची कपडे. आता इथे वाजलेले आहेत 5 आणि 5:30 आणि मुलं आता येतीलच, मुलांचा टाईम झाला आहे. तर मी चहा वगैरे ठेवला आहे सरांना आणि मला चहा घेतला आहे. तर मुलं आल्यावर दूध वगैरे काही नाश्ता करतात किंवा मग चहा बिस्किट, चहा खारी वगैरे खातात. तर त्यांच्या याच्यावर आहे मूडवर. तर आता ते आलेले आहेत. तर इथे मुलांची फरमाईश, आई आज काही ना काही तरी वेगळं स्पेशल असं चटकदार बनव, पाऊस पण येतो आहे आणि आम्ही थकून आलेलो आहोत. तर मी विचार केला काय बनवावं. तर पालकची भाजी खायला कंटाळा करतात. तर इथे मी पालक कट करून घेतला आहे, उभा कांदा कट करून घेतला आहे आणि बटाटा, कच्चा बटाटा स्वच्छ धुतला, त्याची साल काढली आणि किसून घेतलेला आहे. तर मोठी किसणी असेल तर तुम्ही असे मोठे मोठे काप करू शकता बटाट्याचे. तर हे सगळं मी मिक्स केलं. त्यामध्ये मी आलं, लसूण, हिरवी मिरची अशी मी पेस्ट करून घेतली आणि मग ते सगळं मिक्स करणार. तर मी स्वच्छ धुवून घेतलं. तर धुतल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं नाही. ऑलरेडी पाणी कांद्याला आणि पालकची भाजी आणि बटाट्याला पाणी सुटतंच. त्यामुळे इथे मी आलं, लसूण, हिरव्या मिरचीची पेस्ट करून घेतली. हे पहिलं सगळं व्यवस्थित हाताने मिक्स करून घेते आणि हातानेच मिक्स करावं लागणार आहे, कारण चमच्याने ते प्रॉपर मिक्स होत नाही आहे. तर इथे मी चवीनुसार मीठ टाकून घेतलं. एक स्टेप बाय स्टेप असं टाकून मिक्स करून घेते आहे, कारण सर्वांसाठी बनवणार आहे आणि आम्ही जेवताना खाणार आणि मुलांना आता मी नाश्त्याला देणार आहे. कारण मुलं म्हटलं की गरम गरम खायला सगळ्यांनी खाल्लं तर बरं वाटतं. तर ते इथे मी चमच्याने थोडंसं सगळं मिक्स करून घेतलं आहे आणि पुन्हा हाताने सगळं मिक्स करून घेते. हिरवी मिरची, आलं, लसूण, हिरव्या मिरचीची पेस्ट जी केलेली आहे ती मी सगळी टाकून घेतली. चणापीठ टाकलं आहे. तर चणापीठ लागत टाकायचं, कारण मग ते टाकल ना पण तसं पाणी सुटतं आणि मग ते ओलसर होतं. तर जास्त आपल्याला असं पातळ करायचं नाही आहे. तर आपल्याला व्यवस्थित असे त्याचे पालक पकोडा किंवा पालक भजी म्हणाल तुम्ही तरी चालेल. तर अशा पद्धतीने मी मिक्स असे भजी करणार आहे. तर आता इथे मी करता वेळी सोडा टाकायचा. तर मी ते थोडंसं लाल तिखट टाकते आणि हळद टाकलेली आहे. हवं तर तुम्ही स्किप करू शकता, कारण ऑलरेडी मी त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकलेली आहे आणि थोडासा सोडा टाकणार आहे. तेल तापायला ठेवले. तेल तापेपर्यंत आपण जो सोडा टाकलेला आहे तो मिक्स करून घेणार आहे. थोडं चणापीठ पण मी अजून टाकलेलं आहे, कारण काय होतं की पाणी सुटलं की ते पातळ होतं. त्यामुळे असे कुरकुरीत भजी करायचे आहेत आपल्याला. तर अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे भजी करू शकता. कांदा बटाट्याचेच नाही तर असे मिक्स भजी जरी तुम्ही करून मुलांना दिले तरी कधीतरी बरं वाटतं. तर तब्बल मी 3 ते 4 महिन्यातून आज करत आहे. गावाला गेली होती त्यावेळेला आम्ही भजी खाल्ले होते, तर मी आता करत आहे. तर जास्त तळलेलं घरात मी करत नाही फारसं, म्हणजे कधीतरी होतं असं पावभाजी, मिसळपाव वगैरे असं, इडली सांबर डोसे वगैरे होतात. परंतु असं जे त्यात तळलेलं असतं ना ते मी कधीतरीच करते, कारण काय होतं मग मुलांना पण ती सवय लागते जास्त तळलेलं वगैरे खाताना आणि फॅट्स वाढतात. मग त्यामुळे मुलांमुळे पण आपलं डाएट बिघडलेलं जातं. तर डाएट असं प्रॉपर करत नाही, परंतु आपण जर मनाशी ठरवलं की असं हेल्दी खायचं तर आपण फिट राहतो. तर मी व्यायाम वगैरे करते, त्यामुळे फारशी इच्छा पण होत नाही असं काही खायला. तर हे बघा अशा पद्धतीने छान कुरकुरीत असे मस्त पालक पकोडा म्हणा किंवा ओनियन पकोडा म्हणा तुम्ही, तर खूप छान असे मिक्स भजी होतात. आणि आता पावसाळ्याचे दिवस आहेत तर असं चटकदार खायला इच्छा होतीच आणि असं पाहिलं तरी तोंडाला पाणी सुटतं, हो की नाही. तर होतं असं आणि खाल्लं पण पाहिजे कधीतरी. परंतु बाहेरून आणण्यापेक्षा असं घरी करून मुलांना दिलं ना तुम्ही तर मुलं म्हणजे फ्रेश पण असतं, मुलं असं आवडीने खातात आणि आपल्यालाही प्रसन्न असं छान वाटतं. म्हणजे घरामध्ये प्रसन्न आनंदी वातावरण ठेवण्यासाठी ह्या ज्या छोट्या मोठ्या गोष्टी, ज्या छोट्या मोठ्या टिप्स आहेत हे मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. तर हे प्रत्येक गृहिणीचं काम असतं आणि प्रत्येक जो होममेकर असेल माझ्यासारखी तर तिला हे करावंच लागतं. आता असं वाटतं की आपण घरात येतं तेवढं तरी केलं पाहिजे. त्यामुळे ह्या गोष्टी केल्या ना की आपल्याला काहीतरी केल्यासारखं वाटतं बघा. तर असं आहे. तर मी कुठल्याही प्रकारची कामाला बाई न ठेवता किंवा घरामध्ये मेड नसताना ह्या सगळ्या गोष्टी मी स्वतः करते आणि घरामध्ये असं आनंदी छान वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करते.
आणि स्वतःलाही मी खुश ठेवते. म्हणजे आपल्याला ज्या आवडीनिवडी आहेत त्या मी स्वतःच्याही जपते. कारण इथून मागे वेळ मिळत नव्हता, मुलं लहान होती, जुळ्या मुलांना कसं सांभाळायचं हे तर तुम्हाला माहीतच आहे, कसं सांभाळलं जातं आणि किती अवघड असतं. तर हे सगळं सरांनी मी केलं आणि मुलांना छान असं लहानाचं मोठं करून असं त्यांच्या आवडीनिवडी जपते. नेहमी त्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करते आणि स्वतःलाही मी खुश ठेवून, आनंदी ठेवून स्वतःच्या आवडीनिवडी जपते, स्वतःसाठी वेळ काढते. तर आता मला थोडाफार वेळ मिळतो तर तो मी असा बिझी करून घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने आहे माझं रोजचं डेली रुटीन. हे मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. व्हिडिओ जर तुम्हाला माझे आवडत असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन ऑल सेट करा, म्हणजे माझे तुम्हाला असे छान छान नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. आणि मी प्रत्येक व्हिडिओमध्ये असं वेगवेगळं दाखवते, रोजचंच रुटीन असं नाही आहे. तर इथे बघा किती छान असे भजी आपले तयार झालेले आहेत. तर तुम्ही सॉसबरोबर, चटणीबरोबर, पुदिन्याची चटणी, दह्याबरोबर असं खाऊ शकता. परंतु आता कसं पावसाळी दिवस आहे त्यामुळे दही वगैरे मी शक्यतो टाळते, म्हणजे मुलांना असं आजारी वगैरे पडायला नको. तर इथे सगळं माझं आवरून झालेलं आहे आणि आता जेवण वगैरे झालं आहे. तर सरांसाठी सकाळची भाजी शिल्लक होती त्यामुळे सर बोलले फार काही करू नको, एकच भाकरी टाक. तर मी भात काही केलेला नाही आहे. तर असं असेल तर मी भात पण अवॉइड करते आणि मग भाकरीच खाते. म्हणजे आता कसं भजी वगैरे बनवले त्यामुळे मग हे बॅलन्स होतं. मग त्यामुळे मग भात मी केलेला नाही आहे, तर मी भाकरीच टाकली. मुलं बोलले की आई आम्ही थोडीच भाकरी खाणार आहे. त्यामुळे मी आमच्या चौघांपुरतीच मी अशी एक भाकरी आणि छोटीशी दामटी बोलतो ना, अशी छोटी भाकरी केलेली आहे. म्हणजे मुलांना वाटलं तर खातील, नाहीतर मग आम्ही दोघं अर्धी भाकरी खाणार आहोत. तर अशा पद्धतीने आहे आणि सरांना थोडंसं वाटली जास्त तर मग ते खातात असे उरले तर. तर आता इथे मी सगळं पुन्हा संध्याकाळची भांडी क्लीन करून घेते. बघा मी किती वेळा दिवसभरामध्ये भांडी घासली असेल किंवा क्लीन केली असेल, तर त्याचं काही मोजमापच नाही आहे. तर आता इथे मी जे जेवण झालेलं आहे आमचं, तर सर वगैरे मॅच लावले त्यांनी टी व्हीला, ते मॅच बघतायत मुलांसोबत. आणि आता इथे मी सगळं क्लीन करून घेते आहे. तर रात्रीची भांडी मी कधीच ठेवत नाही. अगदीच कधी बरं नसेल किंवा थंडी वाजत असेल किंवा आजारी असेल तरच मी रात्रीची भांडी ठेवते. मूळ कारण हेच आहे, आपण खरकटी भांडी कधीच लेडीजने बेसिंगमध्ये ठेवू नये रात्रीची भांडी. कारण काय होतं की झुरळं पाली येतातच, परंतु खरंच म्हणजे लक्ष्मी येण्याचं हे कारण नाहीच आहे. कारण जेव्हा आपण घरामध्ये लक्ष्मी येते, आनंदी प्रसन्न वातावरण राहतं, ते घर नेहमी हसत खेळत असं पॉझिटिव्हली राहतं. त्यामुळे खरकटी भांडी शक्यतो टाळायची, ठेवायची रात्रीची. जर तुमच्याकडे कामवाली बाई वगैरे येत असेल तर तुम्ही खरकटी भांडी धुवून स्वच्छ अशी एका रॅकमध्ये साईडला ठेवू शकता, परंतु अशी खरकटी भांडी बेसिंगमध्ये ठेवू नका. तर हे एक कारण आहे. त्यामुळे मी रात्रीचीच वेळच्या वेळेवर क्लीन करते. म्हणजे कसं सकाळची पण मग कामं पटपट उरकतात, लवकर सकाळी उठायचं असतं. उलट मला सकाळच्या भाजीची तयारीसुद्धा आदल्या दिवशी करून ठेवावी लागते. म्हणजे कोबी असेल किंवा भेंडी असेल किंवा काही भाज्या असेल त्या मी चिरून अशा मी ठेवत असते. तर आता इथे माझं बघू शकताय तुम्ही किचन ओटा पूर्णपणे क्लीन करून ठेवला. आता रात्रीची वेळ आहे तर माठ वगैरे स्वच्छ भरला आहे धुवून अशा. तर माझा व्हिडिओ आता मी इथेच एंड करते. आय होप आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन ऑल सेट करा. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा. बाय बाय.